नमस्कार, मी महेश जाधव, मल्टीप्लायर कंपनी प्रतिनिधी. आज आपण वसमत तालुक्यामध्ये वसमत गावालाच एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो आणि बाबुळगाव हे गाव आहे त्यांचं. या गावामध्ये प्लॉटला व्हिजिटसाठी आलो आणि प्लॉटवर आपण ज्या गोष्टीसाठी जातो ती गोष्ट म्हणजे रिझल्ट. आणि आजच्या कंडिशनमध्ये रिझल्ट हे फक्त मल्टीप्लायर याच प्रोडक्टचे आहेत. मार्केटमध्ये 10 वर्ष झाले रेग्युलर. दिवसेंदिवस याचे प्रोडक्टचे रिझल्ट अति उत्तम आणि बेस्ट हेच मिळत आहेत आणि हे आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या प्लॉटवर आलेलो आहोत. तर नमस्कार भाऊ, तुमचं नाव? संदीप शेषराव ढोरे. संदीप शेषराव ठोरे, ढोरे बाबुळगाव. आणि हा जो प्लॉट आहे तुमचा, सुरुवातीला जे आमचे आपले नरोटे सर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही मल्टीप्लायर घेतलं. हो. तर त्यावेळेची प्लॉटची कंडिशन सरांनी मला फोनवर सांगितली होती की त्यांचा प्लॉट पूर्णपणे गेल्यासारखा आहे आणि त्या प्लॉटला आपण जर मल्टीप्लायर दिलं तर फरक पडेल का. मी यांना बिंदास सांगितलं की तुम्ही 100% यांना द्या आणि प्लॉटची कंडिशन एकदम नॅचरली जे असते रेग्युलरली अशा पद्धतीचा प्लॉट होईल. आणि सरांनी तुम्हाला मल्टीप्लायर दिला आणि तुम्ही सोडलं. हो. तर तुम्ही मल्टीप्लायर सोडायच्या आधीची पोझिशन काय होती तुमच्या हळदीची? नाही म्हणजे मलाच करमन गेले या हळदीमध्ये. हां या हळदीची वीक पण आली होता, बारीक होती. हां कारण पुन्हा हळदीला दिवस बरीच झालती. टाकून कमीत कमी तर आज 1.5 महिना झाला होता. तर कमीत कमी महिन्याखाली हळद मलाच वाटून गेली. मग सरनं मला सांगितलं, पहिल्याला मला त्याच्या विश्वासच बसून गेला. आता कसं झाले, मार्केटला लई कंपनी आल्यात, बरोबर. त्याच्यामुळं भरोसा बसणं शेतकऱ्याचं अवघड झालं. त्याच्यामुळे आता हे लगेच जिवाळ्याची मागणी होती, त्याला मला वाटलं की आता हे थोडं आपल्याला फसणार होतं. म्हणून मी समजा मनावर धोंडा ठेवून म्हणा काही हो 1 किलो मल्टीप्लायर आणलं आणि याला सोडलं. त्याच्यानंतर सोडल्यानंतर कंप्लीट गुरुवारी सोडलं होतं. हां तारीख काय लक्षात नाही माझ्या. मग तिथून 8 दिवसाला सरनं आमच्या हळदीला भेट दिली, आली होती पायाला. त्यावेळेस मलाच वाटलं की बा यावर्षी या मल्टीप्लायरमुळे हळदमध्ये कसं तरी वाचलं. नाही तर हळदीचं यावर्षी मला काय खरं वाटून गेलं. म्हणजे तुमच्या हळदीची वाढ होत नव्हती, करपारोग जास्त आला होता, जाग्यावर पोहोचल्यासारखी होती. बरं. पुन्हा कलर सुद्धा नव्हता. याच्या पूर्वीचं जे नियोजन दरवर्षी तुमची हळद लागवड असते, हो. याच्या पूर्वी तुम्ही कशा पद्धतीनं जसं नियोजन करत होते हळदीचं? काहीच नाही, हळद टाकायच्या अगोदर टाकता आणि एक सरी डोस टाकीत होतो. एक होतं DAP चं होतं. त्याच्यानंतर एका महिन्यानंतर साधा आपलं सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, युरिया ही मिश्र करून एकरी 3 बॅग टाकीत होतो. आणि तुम्ही ऊसाची मळी वगैरे काही असं टाकत होते का याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये यावर्षी फक्त ती पाणी टाकत होतं. मळीचं पाणी टाकलं होतं. त्याचे दुष्परिणाम तुमच्या पिकावर दिसलेच, तुम्हाला जाणवलेत. हां, त्याचं काही म्हणजे सांगायची शंका नाही. हो. पण तुमचं आज रोजी समाधान झालेलं आहे मल्टीप्लायर वापरून. तुम्हाला याच्यामध्ये समाधान कशा पद्धतीने सांगू शकाल तुम्ही? याच्यामध्ये तुम्हाला मल्टीप्लायरमुळे काय काय बदल जाणवलेत? आता याच्यामध्ये समजा कमीत कमीच आपण आज 15 जाईल सोडून, तर याची हाईट सुद्धा वाढलेली आहे. म्हणा त्याच्यामध्ये जास्त कलर सुद्धा आलेला आहे. आणि थोडा थोडा आता इतक्या लोक फुटवा सुद्धा सुरू झाल्या. फुटव्याची संख्या तुम्हाला दिसून राहिली. संख्या वाढत चालली. आता पानाची साईज वाढली, साईज वाढलेली आहे. आणि पानाची बघा जाडी. ना तुम्ही, 15 दिवसामध्ये हाईट किती वाढलेली. पानाची साईज वाढली, पानाची ग्रीनरी वाढली. आणि आपण बघू शकता हे नवीन नवीन फुटवे निघायला सुरुवात झाली. सुरुवातीला अशी कंडिशन होती बघा. आता हे सुरुवातीचे पानं दिसतात, हे पूर्ण अशी करपली होती हळद. आता जे मल्टीप्लायर दिल्यापासून जे नवीन पानं निघाले, हे पानाची साईज मोठ्या पानं म्हणजे मोठ्या साईजमध्ये पानं निघून ग्रीनरी, पानाची साईज ह्या सर्व गोष्टी बदल झालेला आहे. आपण हे बघू शकता, हे नवीन निघणारे पानं जे आहेत, आता हे सुरुवातीचे पानं बघा, याचे खालचे छोटे छोटे पानं आहेत. आणि हा मल्टीप्लायर वापरल्यानंतर जे पान निघत आहे, या पानाची जर आपण साईज पाहिली तर हे युतीच्या वर साईज आहे. हा बदल आहे मल्टीप्लायरचा. असं एक मल्टीप्लायर हे बघू शकता आपण, पानाची साईज वगैरे. हे नवीन निघणारे पानं जे आहेत, जिथून आपण मल्टीप्लायर वापरणं सुरू करतो तिथून जे नवीन निघणारं पान राहते हे मोठ्या साईजमध्ये निघते आणि त्याची ग्रीनरी एकदम बेस्ट असते. तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता, पूर्णपणे एक सारखा असा एक समान प्लॉट बसलेला आहे. आणि हा प्लॉट जवळजवळ 2.5 चक्करचा प्लॉट आहे. या पूर्ण प्लॉटमध्ये यांनी मल्टीप्लायरचा वापर केला आणि त्यांचं एक समाधान झालं त्याच्यामध्ये. कोणताही पोंगा जरी बघितला तर सारखाच आहे. कुठलाही पोंगा बघा तुम्ही, त्याची नवीन निघणाऱ्या पानाची साईज ही एकदम हातभरापेक्षा कमी राहणार नाही, कारण अजून पान उगवायचं आहे. हे पान एकदम मोठ्या साईजमध्ये निघणार आहे. आणि पानाची साईज, ग्रीनरी प्लस फुटवे यासोबत तुमचं आता जमिनीमध्ये तुमच्या बदल दिसाल. याच्यातनी जमिनीची जे नरमाई आहे, हे जमीन नरम पडत जाईल. जसं 2-3 डोस झाल्यानंतर तुम्ही हात टाकला की माती भुसभुशीत निघणार. आता सध्याच्या पोझिशनला तुमच्या शेतात गांडूळ एकही दिसत नाही. तुमचे 4-5 डोस झाल्यानंतर तुम्हाला इकड दुकड गांडूळ दिसतील. ही एक मल्टीप्लायरची पॉवर आहे. कारण मल्टीप्लायरच्या वापरामुळे काय होतं की जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता आहे
हे ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे जमिनीमधला भरून काढते. पिकाच्या पांढऱ्या मुळे झपाट्यानं वाढ होते. तुम्हाला ह्युमिक ॲसिड इतर कुठे मायक्रोट्रेस वगैरे काही सोडण्याची गरज पडत नाही. तर म्हणजे मल्टीप्लायरमध्ये सर्व काही कंटेंट असल्यामुळे तुमच्या पिकाची ग्रोथ, साईज, फुटव्याची संख्या प्लस तुमच्या शेंगीची ज्यावेळेस फुगवण होते त्या फुगवणीसाठी एक जबरदस्त काम करते. तुम्ही पोटॅशचं प्रमाण कमी वापरूनही तुम्हाला त्याच्या शेंगीच्या साईजमध्ये प्लस तुम्हाला शायनिंग जी असते शेंगीची, शायनिंग आणि वजन या सर्व गोष्टीमध्ये बदल दिसून येईल. आता तुमचा पहिला डोस झालेला एवढं मोठं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे हे आम्हाला एक आनंद देते. एवढंच आपण या प्लॉटला व्हिजिट देऊन दाखवण्यासाठी आपण मल्टीप्लायरचे रिझल्ट दाखवण्यासाठी आलेलो होतो. तर धन्यवाद.